नमस्कार मित्रांनो, मी विवेक शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आज चाललो आपण कोकणातल्या गावी पुन्हा पावसाची मजा घेण्यासाठी. तर आता 5ची गाडी आपली नालासोपारावरून महाड, त्या गाडीनं आपण गावाला जाणार. आता गावी गेलं तुम्हाला गावचेच व्हिडिओ बघायला भेटतील. पावसाळ्याचं वातावरण कसं आहे गावाला वगैरे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हा. तर भेटूया आपण एस.टी. डेपोमध्ये नालासोपाराला. फायनली त्या बसमध्ये बसला मी, मागची सीट भेटते. तर नालासोपारा डेपोतनं गाडी भेटते. तर भेटू ठाण्यामध्ये इकडं. पाऊस पडतोय फुल. मित्रांनो, रोडची पूर्ण हालत खराब झाली. आता आम्ही भायंद्रीच्या खाडीवर आहे आणि खाडीवरचा रोड एवढा खराब आहे ना, पाऊस आहे फुल बाहेर. सकाळची वाजले 6:15. आता आपण पोचलो घोडबंदरच्या खाडीवर. मित्रांनो, आता ठाणा डेपोला पोचलो आपण आणि तुफान पाऊस आहे. चल लवकर ये. आता कुठे थांबेल गाडी तिथे बघू आपण. नाटकाला कुठं थांबते ते. पाऊस खूप आहे. मला पाऊस नव्हता, आता खूप पाऊस आहे ठाण्यामध्ये. आता पनवेलला आला आणि बरोबर 8:30 वाजले. दोन इकडं पेन रामवाडीला थांबेल गाडी नाश्ता पाण्यासाठी. पहिला थांबणार नाही गाडी. आता पनवेलवरून गाडी सुटली. तर मित्रांनो, आता आपण आलो रामवाडी डेपोला. आता इकडे चहा पाण्यासाठी आपली गाडी थांबलेली आहे, बघू शकता इकडं. पण एस.टी. महामंडळच्या ज्या कॅन्टीन आहे तिकडे अजूनही पण नीट खायची वगैरे काही सोय वगैरे नाही आहे. म्हणून काही लोक मध्यंतरी धाब्यावर गाड्या थांबत होत्या, पण आता पुन्हा रामवाडीला चालू केलेत. पण इकडं हा एकच हा महत्त्वाची केंद्र आहे, तिकडेच फक्त खायला भेटतं. आणि एस.टीची कॅन्टीन आहे तिथे एवढं काही खायला काय आहेच नाही आतमध्ये. फक्त आणून उभ्या करतात नाश्त्यासाठी वगैरे. जेवणाची पण सोय काय नाही आणि खायची पण सोय काही नाही आहे. तर आता आपण 9:30ला इकडे पोचलेलो आहे रामवाडीला. आपण 11, 11:30पर्यंत महाडला पोचतो. आता मानगावला पोचलो आपण. बरोबर 9:12ला गाडी आली मानगाव डेपोला. बायको झोपते. आता एक पोचतो म्हणून 8 तासामध्ये महाडमध्ये. तिकडनं रिक्षा करून मग घरी जायचं.
आपल्या पाठीमागे कोणी किती आहे. फायनली मित्रांनो आता घरी आलो आम्ही आपल्या घरामध्ये. आता थोडी साफसफाई पहिली करून घेतो. मी महिन्या 2 महिने एकदा येतो ना, मग आपल्याला सगळी साफसफाई करतो, नीटनेटकं करतो. तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो, पावसाळी वातावरण कसं गावाला सगळी हिरवळ झाले आणि समोर पूर्ण काय दिसत नाही आहे, ते पण दाखवतो मला. हे बघा, हे समोर पण ना डोंगर आहे, पण धुक्याने पूर्ण तो झाकला गेला. सगळं हिरवळ झाली सगळीकडे. इकडे गुरं पण आलेत चरायला. पाऊस बघा केवढा मोठा आले बघा, मजाच मजा. आमच्या समोर पण आता एक घर झालं आहे ना. आता मी खिडकीतनं तुम्हाला दाखवते. पाऊस गेला की पुन्हा बाहेर जाऊच आपण. समोर पण एक वॉटरफॉल आहे, डोंगर पण काही दिसत नाही, एवढा पाऊस पडतोय. आता काही दुःख पडलं तिकडे. तर मित्रांनो, कालपासून आपला व्हिडिओ चालू होता. काल आपण दुपारपर्यंत घरी पोचलो होतो. म्हणजे घरच्या आवरावरा केली वगैरे, जेवलो वगैरे नंतरला. पण कालपासून जो पाऊस चालू आहे तो आज सकाळ झाली, आता 2 तास पाऊस चालूच आहे. आणि जास्त कुठं मला काय बाहेर जाता आलं नाही आहे. तर आपला व्हिडिओ एंड करायचा राहिला होता. आता पण खूप भयंकर पाऊस आहे. आता टायर्सवर पण आमच्या बघू पाणी सगळं आलेलं आहे. हे पाणी इकडं आल्यामुळे सगळं खाली जरा हे होते, लीक व्हायला लागले. त्याचं आता काम करून घेतो. आता गावी आलो आहे तर आपण बघू, इकडे जायचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ बघू, दुसरा पण बघू, आपण बनवूया. धबधब्यावर जायचं आपलं प्लॅन चालू आहे. आता पाऊस कमी झाला का तिकडे आपण जाता येईल. तर आपला कालचा जो प्रवासाचा व्हिडिओ होता नालासोपारा ते महाड, तर तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन त्याला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या पुढच्या व्हिडिओचं येत जातील. तर चला भेटूयात आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, टेक केअर.